बातमी राजकीय वर्तुळातून आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या मंत्री आणि आमदारांना सल्ला दिलेला आहे। भाजपचा सीएम आणि आमदार संख्या तुम्ही त्याची चिंता करू नका असं अमित शहांनी म्हटलंय। भाजपच्या मंत्र्यांना कामाचा धडाका लावा, अजित पवार तुमची तक्रार घेऊन माझ्याकडे येऊ द्यात। अमित शहा यांनी भाजप आमदारांना हा सल्ला दिलेला आहे। भाजप आमदारांनी केलेल्या अजित पवार यांच्या तक्रारीनंतर शहांनी त्याची ही दखल घेतली आहे आणि या सगळ्या संदर्भात कडक भूमिका सुद्धा घेतली आहे। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर, खरं तर अजित पवार यांनी काही तक्रारी मांडलेल्या होत्या आणि त्यानंतर आता त्याची थेट दखल अमित शहांनी घेतलेली आहे। नेमका काय सल्ला दिलेला आहे आमदार आणि मंत्र्यांना? भाजपाच्या काही आमदारांनी मंत्र्यांनी नांदेड दौऱ्यामध्ये अमित शहांसमोर अजित पवारांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली होती आणि थेट अजित पवार पक्षामध्ये भाजपाच्या आमदारांची ताकद कमी करू पाहत आहेत आणि राष्ट्रवादीची ताकद वाढवू पाहत आहेत अशा स्वरूपाचा आरोप केला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी भाजपाचे आमदार आणि मंत्र्यांना सल्ला दिला आहे की भाजपाचे सर्वाधिक आमदार आहेत, तसंच मुख्यमंत्री देखील भाजपाचाच आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नये। दुसरीकडे सर्वत्र कामाचा धडाका लावा। तुम्ही इतके काम करा की अजित पवार अस्वस्थ झाले पाहिजे तरी सर्व भाजप मंत्र्यांची किंवा आमदारांची तक्रार माझ्यापर्यंत आली पाहिजे। ही अजित पवारांनी तक्रार करावी इथपर्यंत असा या सूचक इशारा जो आहे तो अमित शहांनी दिलेला आहे। याच्यावरून स्पष्ट दिसून येतं की अमित शहा यांनी सुद्धा भाजपच्या आमदारांची जी नाराजी आहे त्याची दखल घेतलेली आहे आणि थेट सांगितलेलं आहे अजित पवारांना दोन हात करून उत्तर देण्याचं। कोणत्याही परिस्थितीत आरेला कारे अशा स्वरूपाची भाषा करा आणि आरेला कारे स्वरूपातलेच कार्यपद्धती दाखवा असे सूचक अमित शहा यांनीच दिल्याचं दिसून येतं। एकूणच पुढच्या कालावधीमध्ये महायुतीमध्ये अजित पवार यांचा जो वाढणारा हस्तक्षेप आणि भाजपाच्या आमदारांमध्ये वाढणाऱ्या अस्वस्थता थेट कमी करण्याच्या साठी अमित शहांनी अशा स्वरूपाचं विधान केलं आहे का असं म्हटलं जातं। दुसरीकडे अमित शहा यांना देखील गेल्या काही कालावधीमध्ये आपणास माहीत आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातला जो वाद आहे, राजकीय वाद आहे, त्या दरम्यान कदाचित अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या पारडं जास्त जड करणं असाही यातला एक संकेत म्हटलं जातं। न्याय करत असतील तर ते कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतलं जाऊ नये असंही अमित शहा यांना या त्यांच्या विधानातून सांगायचं आहे असं दिसून येतं। एकंदरीतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कदाचित महायुतीतले सगळेच घटक पक्ष हे वेगळे लढण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते। विशेषतः MMR रिजन आणि मोठ्या महापालिका ज्या आहेत पुणे, पिंपरी चिंचवड अशा ठिकाणी, त्याच्याच अनुषंगाने अमित शहा यांनी सूचक सूचना केल्या आहेत का अशी चर्चा आता जोरदार रंगलेली आहे। अगदी, आणि त्यामुळे काही भाजपच्या आमदारांनी जी अजित पवार यांच्या विरोधातली भूमिका घेतलेली होती, जी तक्रार केलेली होती, त्याची दखल त्यांनी घेतली आणि तुम्ही त्याची चिंता करू नका, तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या कामावर फोकस करा आणि ते काम वाढवा अशा थेट सूचना शहांनी केलेल्या आहेत। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।